ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिवे, फटाके, कंदील, रोषणाईसोबतच दिवाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे फराळ। पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात काम करणाऱ्या महिलांना घरी दिवाळीचा फराळ बनवणं शक्य होत नाही आणि हेच ओळखून नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईच्या वतीनं इंद्रप्रस्थ हॉलमध्ये 4 दिवस फराळ महोत्सवाचं आयोजन केलं आहे। दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच। नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, यांना भेटण्याचं निमित्त म्हणजे हा फराळ हा ठरत असतो। खरं तर फराळाचे पदार्थाचा आस्वाद घेण्यात जेवढं मजा ही वाटत असते तेवढेच ते बनवणं देखील कठीण असतं। यासोबतच सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हे फराळाचे पदार्थ घरी बनवणं अनेकांना शक्य हे होत नाहीत आणि हीच सर्व आवड बघतात नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईकडून या फराळ महोत्सवाचं आयोजन हे केलं जात आहे। इंद्रप्रस्थ हॉलमध्ये या फराळाचं आयोजन हे केलं गेलं आहे आणि त्याला लोकांचा देखील चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय। काही नागरिक माझ्यासोबत आहेत, काही खवय्ये आहेत, त्यांना आपण बोलूया। काय काकू आल्यात, काय काय घेतलं? आता चकली घेतली, करंजे घेतली, आपलं चिवड्याची टेस्ट वगैरे घेऊन आम्ही पदार्थ खरेदी केले। आपण दरवर्षी हा मिठाईचा महोत्सव आपण इथे करतो इंद्रप्रस्थमध्ये, पण मागच्या वर्षीप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव बघितल्यामुळे म्हणजे मागच्या वेळेस प्रमाणे यावेळेस थोडीशी कमी गर्दी, पण गिरायकांचा इतका फराळासाठी हे आवड बघून आम्हाला पण इथे हे दरवेळेस करायला छान वाटतं। आपण बघत आहोत की या फराळ महोत्सवाचं आयोजन हे केलं गेलंय आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व खबरदारी देखील इथे घेतली जाते। कॅमेरामॅन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।